नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. नवीन कथा सुरू करत आहे. अजय अनिता भाग 1. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. पावसात भिजत ती डोक्यावरती ओढणी घेत निष्फळ प्रयत्न करत घरी येत होती. 17-18 वर्षाची तरुणी नुकतीच त्या गावात राहायला आली होती. 2 महिने झाले होते तिला येऊन. दिसायला सुंदर, तुकतुकीत कांती, गोर शरीर आणि कमरेच्या खाली रुळणारे तिचे केस. अंग भिजल्यामुळे शरीराला चिकटलेला तो ड्रेस आणि उठावदार दिसणारे तिचे अवयव. येणाऱ्या जाणाऱ्या आजूबाजूच्या लोकांच्या नजरा तिच्यावरच होत्या. खूप घाणेरड्या नजरेने पाहत होते. ती कशी तरी तिचं अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती. पाऊस एवढा पडत होता की तिची पावलं झपाझप टाकायला लागली आणि गल्लीतनं बाहेर रस्त्यावर आली. रस्त्यावर आल्यावर रिक्षाला हात केला. रस्ता सामसूम होता. एका माणसाने रिक्षा थांबवली. तो बराच वेळ तिथे उभा होता, पण पुढे आला नव्हता. तिला मदत भेटत नाही म्हणून तो रिक्षा घेऊन आला आणि स्वतःहून तिला म्हणाला, चला मॅडम, कुठे जायचं आहे तुम्हाला? सोडतो मी. अनिता थोडी घाबरली आणि त्याला म्हणाली, नको, त्याची काही गरज नाही. मी माझी जाईल. पुस्तकं सुद्धा भिजली होती. ती पुस्तकं तिच्या छातीला लावत ती तिचं अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती. तो माणूस म्हणाला, अहो, पाऊस किती पडत आहे. एवढ्या पावसात तुम्ही कुठे भिजत जाणार? कुठे जायचंय मला सांगा, मी सोडतो तुम्हाला. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवतो. अनिता म्हणाली, मी मदत मागितली आहे का तुमच्याकडे? आणि तुम्ही स्वतःहून कशाला आलात मला विचारायला? मला तुमच्या मदतीची काही गरज नाही. आणि तशीच पुढे पुढे चालायला लागली, घाबरलेल्या अवस्थेत, आणि मागे वळून वळून पाहत होती की तो रिक्षावाला आपल्या मागे तर येत नाही ना. अनिता सोबत तिची मैत्रीण असायची नेहमी, पण आज मैत्रिणीला लवकर घरी जावं लागणार होतं, म्हणून ती लवकर घरी गेली होती आणि अनिता एकटीच राहिली. नेमका जोराचा पाऊस देखील सुरू झाला. अनिता कॉलेजला जाऊन जॉबला जात होती पार्ट टाइम, आणि नेमकं तिला जॉबवर पण उशीर झाला आज. अनिता अर्ध्या रस्त्यात गेल्यावरती तिला एक रिक्षा तिच्या पुढे रिकामी जाताना दिसली. तिने त्या रिक्षावाल्याला हात केला. अनिता त्याला म्हणाली, मला SB रोडला जायचं आहे, तुम्ही सोडाल का? रिक्षा रिक्षावाल्या माणसाने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि तिला हो असा इशारा केला. अनिता रिक्षात बसली. घरी सगळे वाट पाहत होते. अजून कशी काय आली नाही. अनिता रिक्षात बसली तशी रिक्षावाल्यानं रिक्षा चालू केली आणि मिररमधून हळूहळू तो अनितालाच पाहत होता. अनिता आधीच घाबरलेली होती, त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलं की ही घाबरलेली आहे. त्याने आजूबाजूला पाहिलं तर आजूबाजूला त्याला कोणीच दिसलं नाही आणि अनिता रिक्षात बसलेली ते आउटसाईड होती. त्याने मिररमधून मागे पाहिलं की मागून काही वाहनं तर नाहीत ना. आजूबाजूला पाहिलं तर त्याला एवढं फारसं कोणी दिसलं नाही. त्याने रिक्षाची स्पीड फास्ट केली आणि अनिताला वेगळ्या रूटने घेऊन जायला लागला. अनिता घाबरली आणि त्याला म्हणाली, अहो, तुम्ही इकडनं का रिक्षा घातली? तिकडनं रस्ता नाहीये का जायला? रिक्षावाला तिला म्हणाला, अहो मॅडम, हा शॉर्टकट आहे, तुम्हाला माहिती नाही का? अनिता म्हणाली, नाही नाही, मला नाही जायचं ह्या शॉर्टकटने, तुम्ही नेहमीच्या रस्त्यावरनं रिक्षा घ्या आणि हा रस्ता वेगळीकडे जातो. रिक्षावाला म्हणाला, थांबा हो मॅडम, तुम्ही नवीनच दिसत आहात इथे, तुम्हाला रस्ते नीट माहिती नाहीत वाटतं. अनिता म्हणाली, तुम्ही रिक्षा थांबवा आत्ताच्या आत्ता, मला नाही जायचं पुढे. रिक्षावाला तरी रिक्षा थांबवतच नव्हता. अनिता म्हणाली, थांबवताय का मी आरडाओरडा करू? रिक्षावाला म्हणाला, किती आरडाओरडा करा, पण तुमचा आवाज कुणापर्यंतच जाणार नाही. पावसामुळे जास्त माणसं बाहेर पडत नाहीत, त्याच्यामुळे इथे तुम्हाला ऐकणारं कोणीच नाही, असं म्हणाला आणि तिला एका जंगलाच्या वाटेने घेऊन निघाला. अनिता आता
ओरडायला लागली. त्यांनी रिक्षाचा स्पीड इतका फास्ट केला होता की अनिताने उडी मारायचा विचार जरी केला तरी तिचा जीव पण गेला असता. अनिताने पर्समधून तिचा फोन काढला आणि बाबांना फोन लावायला घेतला. रिक्षावाल्याने लगेच तिथे रिक्षा थांबवली आणि तिच्या हातात ना फोन काढून घेतला. तिचे हात तिच्याच ओढणीने बांधून ठेवले आणि तिला तसंच ओढत झाडीमध्ये घेऊन आला. मागून एक रिक्षा आली आणि त्याने जोरात हॉर्न वाजवला आणि आता ओरडायचा प्रयत्न करत होती मोठमोठ्याने. त्याने तिच्या तोंडावरती हात ठेवला. तिने पाहिलं तर हा तर मगाचाच रिक्षावाला होता जो तिला म्हणत होता आणि त्याने आता त्याचा जोरात हात चावला आणि त्याच्या दिशेने पळतच गेली आणि त्याच्याजवळ जाऊन पोहोचली आणि त्याला सांगायला लागली हा माणूस माझ्यावर जबरदस्ती करत होता. त्याने पहिलं तिचे हात सोडले आणि तिला म्हणाला तुम्ही रिक्षात जाऊन बसा माझ्या. तो माणूस सुद्धा तिथे आला आणि त्याला म्हणाला इथे काय काम आहे रे तुझं? निघ इथून, आमच्या भानगडीत पडू नकोस, मी ओळखतो त्या मुलीला, असं म्हणाला आणि तिच्या दिशेने जायला लागला. त्याने त्याला तसंच मागे गळ्याला पकडलं आणि त्याच्या 2-3 कानाखाली दिल्या. त्याला म्हणाला तुमच्यासारख्याच काही नालायक लोकांमुळेच चांगल्या लोकांवरती लोक संशय घेतात. अरे तुला लाज वाटते का असं वागायला? त्या मुलीला इथे घेऊन आलास, तुला आई बहीण नाही का? असं म्हणून त्याने त्याला चांगलं धुतलं आणि म्हणाला चल तुला आता चौकीतच घेऊन जातो. ही मुलगी सुद्धा साक्षीदार आहे. आणि मी पण. तो घाबरला आणि कसंवस त्याच्या तावडीतून सुटून पळत रिक्षात जाऊन बसला आणि तिथून पळाला. आणि आता रिक्षात बसून खूप रडत होती आणि खूप घाबरलेली होती. त्यांनी तिला पाणी दिलं आणि म्हणाला पाणी पी. मगाशी म्हणत होतो ना मी, कुठे जायचंय सोडतो म्हणून. तुमचं असंच असतं, चांगल्या लोकांवरती संशय घ्यायचा आणि वाईट लोकांवर लगेच विश्वास टाकायचा, मग असंच होतं. मी आता तुमचा पाठलाग करत आलो नसतो तर काय झालं असतं? अनिता रडतच त्याला म्हणाली माफ करा, मी खूप घाबरलेली होते, पण काय करू, तुम्ही आमचा पाठलाग का केलात पण? आणि त्याला तो म्हणाला अहो मगाचपासनं तुम्हाला मी तिथे बघत आहे, एकही रिक्षा तुमच्यासाठी थांबली नव्हती, पण हा माणूस स्वतःहून हळूहळू रिक्षा चालवत तुमच्या शेजारना जात होता. तेव्हाच ओळखले की काहीतरी गडबड आहे, म्हणून म्हटलं तुमचा पाठलाग करावा. आणि सुमसान जागा होती. पाठलाग करताना त्याने रिक्षा दुसऱ्याच जागेवरती वळवली आणि तुमचा ओरडण्याचा आवाज मला आला, म्हणून हळूहळू तुमच्या मागे मागे येत होतो मी. पण इथून पुढे लक्षात ठेवा, आता रात्रीचे 9 वाजले आहेत. एवढ्या रात्री त्या बाजूला सहसा रहदारी नसते आणि आता तर पाऊस पडतोय. अशा लोकांमुळेच आम्ही सुद्धा बदनाम होतो. त्याने रिक्षा स्टार्ट केली आणि तिला म्हणाला कुठे जायचं आहे सांगा, मी तुम्हाला घरी सोडतो. अनिता म्हणाली एसबी रोडला जायचं आहे. त्याने अनिताला तिच्या घराजवळ सोडलं. तिच्याकडे बघून वाटत होतं की अनिता सर्वसामान्यच घरातली मुलगी आहे. रिक्षावाला म्हणाला इथे राहता का तुम्ही? अनिता म्हणाली हो, इथे राहते मी. तो म्हणाला अहो, इथे मागेच माझं घर आहे. तुमचं नाव काय? अनिता म्हणाली माझं नाव अनिता जाधव. आणि तुमचं? माझं नाव अजय पाटील. अनिता म्हणाली मग त्या पाटील काकू त्या तुमच्या? माझी आई आहे ती. अजयची आई म्हणजे तिथं फेमस होती. सगळ्यांसोबत गप्पा मारायची, हसून खेळून राहायची. सगळ्यांना अजयच्या आईचा स्वभाव खूप आवडायचा. अजयला अजून एक मोठा भाऊ होता आणि अजय लहान होता. बरं, काही मदत लागली तर सांगत जा, निघतो मी, असं म्हणाला आणि अजय तिथून गेला. आणि तर मनातच देवाचे आभार मानायला लागली. आज अजयमुळे तिचा जीव वाचला होता. आणि त्या मनातच म्हणाली की ह्यांनी माझा एवढा जीव वाचवला, पण मी यांना थँक्यू सुद्धा म्हटले नाही. पण एवढ्या कमी वयात हे रिक्षा का चालवतात?
शिक्षण का घेत नाहीत? माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनीच मोठे असतील बहुतेक, असं मला वाटते. आणि तसे बाबा आता बाहेरच पडले आणि त्याला शोधायला. तेवढ्यात अनिता त्यांना गेटपाशी उभी असलेली दिसली आणि त्यांनी अनिताला आवाज दिला. अनिता आणि तिने बाबांकडे पाहिलं. अनिता, अगं कुठे होतीस तू? अनिता आता पळतच बाबांच्या मिठीत गेली आणि रडायला लागली. बाबा म्हणाले, काय झालं? अनिता म्हणाली, बाबा घरी चला, मग सगळं सांगते तुम्हाला. अनिताला बघून आईचा जीव सुद्धा आता भांड्यात पडला. आई पण रडायला लागली आणि तिला म्हणाली, अनिता ताई दुपारीच घरी आली, पण तुला आज उशीर का झाला? रोज 7 वाजता घरी येतेस ना? अनिता म्हणाली, आई आज थोडंसं काम जास्त होतं म्हणून मला उशीर झाला. 8 वाजले आणि बाहेर निघेपर्यंत पाऊस पण खूप जोराचा आला. नेमकी छत्री नेली नव्हती. खूप भिजले. आई अनिताला म्हणाली, अनिता अशी कशी गवेंदळी तू? आणि हा ड्रेस इथे फाटला कसा काय तुझा? अनिता आता रडत आईला म्हणाली, आई आज माझ्यावरती जबरदस्ती केली एका रिक्षावाल्याने. बाबा म्हणाले, काय? अनिता म्हणाली, हो बाबा. बाबा म्हणाले, अगं वेडी आहेस का तू? तुला उशीर झाला तर मला फोन लावायचा ना, मी तुला न्यायला आलो नसतो का? एकतर आपल्याला इथे येऊन 2च महिने झाले आहेत. अनिता म्हणाली, बाबा तुम्ही नुकतेच कामावरून आला होतात तेव्हा म्हटलं भेटेल मला रिक्षा आणि येईल मी. आणि आज नेमकी सुद्धा पण माझ्या बरोबर नव्हती. ती लवकरच घरी गेली, त्याच्यामुळे मी एकटी होते. पण सुदैवाने देवाने माझ्या मदतीला अजयला पाठवलं, म्हणून मी आज तुमच्या दोघांसमोर दिसत आहे. हा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्याचे पुढील भाग तुम्हाला ऐकायचे असतील तर पुढील भाग मी चॅनलवर अपलोड करेन.